टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया आज पार पडत आहे। खऱ्या अर्थाने आज 22,800 मतदार जे सभासद आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। छत्रपती बचाव पॅनेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जय भवानी माता पॅनेल यांच्यात ही प्रमुख लढत होत आहे। एकंदरीतच आज सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असतील, कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे असतील, पृथ्वीराज जाचक असतील यांनी ब वर्गातील मतदानाचा हक्क भवानीनगर येथील छत्रपती हायस्कूल येथे बजावलेला आहे। आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात सभासदांनी मतदानाचा हक्क येथे बजावलेला आहे। खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे। जय भवानी माता पॅनेल विरुद्ध छत्रपती बचाव पॅनेल अशी ही लढत होत आहे। 21 उमेदवार हे जय भवानी माता पॅनेलच्या वतीने उभे आहेत आणि खऱ्या अर्थाने आज ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र हे इंदापूर तालुका असेल किंवा बारामती तालुका असेल अशा 53 गावांमध्ये या कारखान्याचं कार्यक्षेत्र येत आहे आणि या कार्यक्षेत्रातील जे सभासद आहेत ते आपला मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत। खऱ्या अर्थाने संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाचा सभासदांना हक्क बजावता येणार आहे आणि उद्या खऱ्या अर्थाने या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या छत्रपती कारखाना ही अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक होती। त्यांच्या 4 सभा देखील 2 दिवसात झाल्या आणि उद्या खऱ्या अर्थाने छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या जे उमेदवार आहेत त्यांचा निकाल लागणार आहे आणि कुणाला उद्या बहुमत मिळतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विशालसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर।